सिडको कार्यकक्षेत पूर्वी कार्यरत असणाऱ्या BMTC बस सेवेतील काम करणारे ड्रायव्हर, कंडक्टर, मेंटेनन्स कर्मचारी इत्यादी कर्मचारी वर्ग बस सेवा बंद केल्याने सन 1984 पासून बेरोजगार झाले। ही बस सेवा पुन्हा सुरू करावी किंवा या कर्मचाऱ्यांना अन्य कामात सामावून घ्यावे किंवा या सर्व कर्मचाऱ्यांना योग्य तो आर्थिक मोबदला द्यावा, यासाठी हे बस कर्मचारी अविरतपणे संघर्ष करीत आहेत। या कर्मचाऱ्यांच्या 42 वर्ष प्रलंबित मागण्यांसाठी आमदार विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वात सिडकोचे व्यवस्थापकीय सहसंचालक गणेश देशमुख यांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। याआधी देखील कामगार संघटना आणि नेते यांनी या विषयात पाठपुरावा केला होता, पण कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। संचालक गणेश देशमुख यांनी यापूर्वी कर्मचाऱ्यांना 10 लाखाचा आर्थिक मोबदला देण्याकरिता तात्काळ ठोस कारवाई करावी अशी मागणी त्यांच्याकडे गेली आहे। याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे सुमारे 631 कर्मचाऱ्यांना PF आणि ग्रॅज्युइटी मिळाली होती। आजचा 1587 कर्मचाऱ्यांना 10 लाख रुपये इतका मोबदला दिला जावा अशी मागणी विक्रांत पाटील यांनी लावून धरली आहे। आज आमच्या BMTCच्या कर्मचाऱ्यांचा खूप काळापासून प्रलंबित प्रश्न जो होता त्यावरती तोडगा काढण्यासाठी एक विशेष बैठक सिडकोचे सन्माननीय JMD गणेश देशमुखजी यांच्या दालनात ही बैठक आम्ही आयोजित केली होती। 1984 साली बंद झालेली ही BMTCची सिडकोची बस सेवा आणि तेव्हापासून या सगळ्या कर्मचाऱ्यांचा प्रलंबित असलेला आर्थिक मोबदल्याचा प्रश्न, अनेक घडामोडी घडल्या, अनेक जणांनी पाठपुरावा करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। यांच्या ग्रॅच्युइटीचा आणि PFचा प्रश्न जो होता तो सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या पाठपुराव्याने त्या ठिकाणी मार्गी सुद्धा लागला। पण आता यांना मोबदला कसा द्यावा, यांना भूखंड द्यावा का, की आर्थिक मोबदला द्यावा, हा प्रश्न मात्र प्रलंबित होता। त्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि त्या ठिकाणी 631 कर्मचारी की ज्यांचं PF आणि ग्रॅच्युइटी वितरित करण्यात आलेली आहे अशा सर्वांना तात्काळ 10 लाख रुपयाचा मोबदला देण्यात यावा, यासाठीचा पहिला प्रयत्न, पहिली मागणी त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे। तो तात्काळ मार्गी लागावा हा विषय आणि उर्वरित 1587 जे काही एकूण कर्मचारी आहेत यांना सुद्धा कमीत कमी अटी लावून, जाचक अटी न लावता यांना सुद्धा 10 लाखाचा मोबदला दिला गेला पाहिजे, ही मागणी त्या ठिकाणी आम्ही केली। सर्व कर्मचारी प्रतिनिधी त्या ठिकाणी होते, त्यामुळे या विषयामध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि त्यामुळे या विषयामध्ये आता तात्काळ निर्णय होण्याच्या मार्गावरती हा विषय आलेला आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये हा प्रश्न सुटण्यासाठी जो काही पाठपुरावा करावा लागेल तो आम्ही एकत्रित मिळून करू आणि आमच्या कर्मचारी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू। आजची चर्चा सकारात्मक होती, त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांना या विषयाचा आनंद आहे। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।